नमस्कार. भारत न्यूज मध्ये विशेष वेगळ्या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत आहे. मी अक्षय फुलवळे तुमच्यासाठी एक आज नवीन विषय घेऊन आलोय. आपला विषयच वेगळा अशा नावाचा कार्यक्रम आज आपण स्टार्ट करतोय आणि एक सामाजिक तत्वावरती आज अशा एक संघटना सेवाभावी संघटना ज्या आता जवळजवळ संपलेल्या असताना सुद्धा एक असे गृहस्थ ज्यांनी आपली सतत त्यांचं सामाजिक कार्य हे टिपून ठेवलेलं आहे अशांना आज आपण भेटायला आहोत. त्यांच्या बरोबर आपण चर्चा करणार आहोत कारण त्यांनी कालच एक पुण्या दौऱ्यामध्ये एक स्नेहभेटीचा कार्यक्रम ठेवला होता. 6 डिसेंबरला औरंगाबाद आणि 7 डिसेंबर पुणे असं होतं आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा. नाही, 2 दिवस आपण पुण्यामध्ये दिले होते, 6 डिसेंबर आणि 7 डिसेंबर. अच्छा. 6 डिसेंबरला आपण सकाळी इथंच शिरूरमध्येच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आणि दौऱ्याची सुरुवात. कार्यक्रम काय तुम्हाला वाटलं की कसा चालू करावा, का करावा असं वाटलं तुम्हाला? मी नेहमीच काम करत असताना माझ्याशी जे जोडले गेलेले माणसं आहेत, मग ते गावात परिसरात राहणारे असो किंवा गावाच्या बाहेर राहणारे असो किंवा आपल्या जिल्ह्याच्या बाहेर राहणारे असो, आणि आताच्या तुम्ही जसा प्रश्न विचारला की आता माणसाकडे वेळ कमी आहे, माणूस कुटुंबातीलच माणसं एकमेकाला वेळ देऊ शकत नाही, अशा परिस्थितीमध्ये वेळ देण्याचा उद्देशच हा आहे की आपण जे काम करतोय मग ते काम आपलं जे पुढे घेऊन जातोय एक सामाजिक बांधिलकी म्हणून. आणि मग ही सामाजिक बांधिलकी जोपासत असताना की आपण रोज बाहेर पडल्यानंतर नवीन 4 माणसं आपल्याला जोडली पाहिजे, हे सातत्य ठेवल्यानंतर शक्य आहे. म्हणून आपण त्याचा विचार केला, काढून त्यांना भेट देण्यासाठी ठरवलं आणि एक स्नेह भेट दौरा आपण काढला आणि त्यांच्याशी संवाद साधला. असंच म्हणले की जे काय बाहेर गेलेले लोक आहेत, कुणी शिक्षणासाठी गेलेत, कुणी कामासाठी गेलेत, कुणी व्यवसायासाठी गेलेत, पण बहुतांशी लोक असे आहेत की जे फक्त कामासाठी पोट भरण्यासाठी गेलेत. तर यांचं स्थलांतरासाठी काही काम करताय का तुम्ही किंवा याच्यावर काही उपाय आहे का तुमच्याकडे? स्थलांतरासाठी जर आपण केला तर मी उलट त्या शहराच्या ठिकाणी जे लोक गेलेले आहेत त्यांच्या विचाराशी मी सहमत आहे आणि ज्यांना बाहेर जायची अपेक्षा आहे त्यांना उलट मी थोडंसं प्रोत्साहन देतो. त्याचं कारण असं आहे की सध्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यावरती अनेक प्रकारचे संकट आहेत, शेतीवरची संकट आहेत किंवा ग्रामीण भागामध्ये कुठलंही कुटुंब सध्या अशी परिस्थिती झाली की चांगलं उत्पन्न घेईल आणि त्याच्यावरती त्याची काही प्रगती होईल किंवा मुलांचं शिक्षण चांगलं होईल अशी परिस्थिती राहिलेली नाही. आणि म्हणून जर त्यांनी बाहेर पडलं तर बाहेर निदान त्या कुटुंबाला किंवा त्या व्यक्तीला काम मिळतं आणि काम जर मिळालं तर त्याचं कुटुंब व्यवस्थित चालतं. दुसरी महत्वाची गोष्ट, त्या ठिकाणी त्यांच्या मुलांना शिक्षण पण चांगलं मिळतं आणि मुलांना शिक्षण चांगलं जर मिळालं तर मुलांचं भवितव्य चांगलं घडू शकतं. एकंदरीत त्या आई वडिलांनी जे काही कष्टातून स्वप्न पाहिलेलं आहे ते त्यांचं स्वप्न त्या ठिकाणी ते पूर्ण करायचं काम येऊ शकतं. मला एक माहिती आहे तुमच्याबद्दल अशी मिळाली की ज्या काळामध्ये कोरोना काळामध्ये लोक एकमेकांची भेटगाठ घेत नव्हती, अशा काळामध्ये तुम्ही त्यांच्यासाठी काम करत होते. तर कसा प्रवास होता तुमचा हा की कोरोना काळामध्ये तुम्ही एक वेगळे लोकांना मदतीचा हात दिला? काय वाटतं तुम्हाला, कसं सुरुवात केली तुम्ही याची? कोरोनाचा अनुभव तर हा खूप वेगळा होता आणि हे लहान सहान नाही, मर्यादित नाही, तर हे एक जागतिक संकट होतं आणि या जागतिक संकटाचा सामना आपण करत असताना बहुतांश लोक या आजाराला घाबरत होते आणि घाबरल्यामुळं जरी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तरी उपचार चालू असताना सुद्धा त्या उपचाराचा सुद्धा उपयोग होत नव्हता. त्याचं कारण असं होतं की ते घाबरत होते आणि त्यांना आधार देण्याची गरज होती. हॉस्पिटलपर्यंत बरोबर जायचं म्हटलं तर नको म्हणायचे. अक्षरशः भरपूर असे उदाहरणं मी अनुभवले स्वतः. आवश्यकता जी होती त्या रुग्णांना योग्य वेळेला योग्य उपचार मिळण्यासाठी आपण केलेला प्रयत्न आणि हा प्रयत्न करत असताना त्यांना जी काही आधाराची गरज होती की एकंदरीत लोकांना असं वाटायचं की कोरोना आला, आपल्याला कोरोना झाला, आता आपलं संपलं, आपण काय जगणार नाही. परंतु त्याचं सगळं संपल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस आपण त्याला आधार देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस
ज्यावेळेस कोणी जवळ जात नव्हतं त्यावेळेस आपण त्याच्या जवळ जाणं, त्याला आधार देणं, धीर देणं, तुम्हाला काहीच होणार नाही, त्याची जगण्याची एक क्षमता वाढत होते. जगण्याची क्षमता नाही, त्याला आपण असंच सांगितलं की आता तुमचा पुनर्जन्म होतोय, तुम्ही पुन्हा आणखी नवीन आयुष्य चांगल्यापैकी जगू. या अनुषंगाने मला एक असा विचार वाटतो मला की एक शिरूर शहर आहे, तालुक्याचं ठिकाण आहे, अजून आरोग्याची एवढी पाहिजे तेवढी व्यवस्था इथे नाही, तर इथे काही एखाद्या ट्रस्टी हॉस्पिटलची व्यवस्था असावा का, असे तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? नाही, नक्कीच. आता मी दैनंदिन काम करत असताना अनेक पेशंटचा संपर्क होत असतो, आपण पेशंटला आपण सेवा देत असतो. हे करत असताना अनेक वेळा ते आपल्या भागातील पेशंट जे बाहेर कुठेतरी दूरवर घेऊन जावे लागतात आणि त्या ठिकाणी त्यांना ते उपचार दिले जातात. परंतु याच पेशंटला जर तात्काळ सुविधा मिळायची असेल आणि जर सगळ्या आजारावरची सुविधा जर उपलब्ध व्हावी असं वाटतंय आपल्याला आणि ती काळाची गरज आहे. अच्छा. म्हणून इथं एक मल्टी स्पेशालिटी म्हणजे ट्रस्टीच्या माध्यमातून जर मोठं एक हॉस्पिटल जर निर्माण झालं जेणेकरून त्या रुग्णांना कमी खर्चामध्ये उपचार मिळतील आणि सर्व उपचार मिळतील असं एक हॉस्पिटल आपल्या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये होणं गरजेचं आहे. खरंच तुमचे विचार खूप छान आहेत. एक असं एक विचारावं वाटतं की जर समजा आपल्या शिरूर तालुक्यामध्ये शिरूर शहर आहे, बीड जिल्हा हा मागासलेलाच आपलं नाव पडलेलं आहे, मागासलेला. तर तुम्ही सतत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाता, वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जाता, तर तिथे जी पाहता तर तिथे काय आहे जे आपल्याकडे नाही आणि जे आपल्याकडे जे आहे ते त्यांच्याकडे काय नाही, असं काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल? आतापर्यंत माझ्या एवढ्या 25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मला जो आलेला अनुभव आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि बाहेर जिल्ह्यात, तर आपल्या जिल्ह्यामध्ये नको त्या गोष्टीला जास्त महत्व दिलं जातं आणि इतर जिल्ह्यामध्ये जे आवश्यक आहे त्याला महत्व दिलं जातं. बरोबर. त्या गोष्टीमधला खूप फरक आहे. ते राजकारण असेल, आणखी कुठले विषय असतील, राजकारणावरून आठवलं मला की जर समजा आता तुमचा जनसंपर्क खूप आहे, तुम्ही बऱ्याचशा शिरूर तालुक्यात नव्हे तर बीड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी तुम्ही फिरतायत. तुमचं एक परिपक्व नेता म्हणून तुमच्याकडे लोक पाहतात. बी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं की तुम्ही राजकारणात येऊन अजूनही जास्त काम कराल का याच्यावरती? काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये? मी काम करत असताना माझं कुटुंब राजकारणाशी जोडलेलं आहे ते, परंतु तरी सुद्धा लोक 80% समाजकारण आणि 20% राजकारणाची व्याख्या सांगतात. परंतु माझ्याकडे त्याची व्याख्या आणखी वेगळी आहे की 99% समाजकारण आणि फक्त 1% राजकारण. वेगळी ओळख त्यांनी निर्माण करून दिलेली आहे आणि त्यांच्यामध्ये नाही ती पहिल्यापासून मी जरी त्यांच्याकडे आज प्रश्न विचारत असेल तर मीही त्यांच्या पहिल्यापासून संपर्कात आहे, पहिल्यापासून त्यांना पाहत आहे, पहिल्यापासून एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून सतत काम करणारे, सतत धडपडत राहणारे, गोरगरिबांसाठी वाडी वस्त्यावर, भटक्या विमुक्तांसाठी वाडी वस्त्यावर जाणारे हे एक चांगले महत्वपूर्ण व्यक्ती आहेत जे आजही त्यांनी या अशा परिस्थितीमध्ये आजही ते कायम ठेवलेलं आहे. एक सामाजिक कार्य जे त्यांच्या हातात सतत असतं. कंटिन्यू तुमचं काम खूप चांगलं आहे, लोकांना खूप आवडतं. पण आता अजून याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की याच्यातही तुमच्या बरोबर अजून कुणी असलं पाहिजे का, तुम्ही याच्यातून काही वेगळं करणार आहात? नाही, वेगळं नाही किंवा माझ्या बरोबर कोणी असलं पाहिजे यापेक्षा की आपण हाती घेतलेलं काम यामध्ये सातत्य ठेवून आपल्याला जिथपर्यंत शक्य आहे, मी असंही म्हणेल की मी जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत हे माझं कार्य चालूच राहिलं पाहिजे, एवढी एक माझी ईश्वराकडे विनंती आहे. मध्यंतरी तुमच्या मुलीचंही खूप चांगलं काम तुम्ही दाखवून पाहिलं होतं. आपण अशाच परिस्थितीमध्ये एक ज्यावेळेस तुम्ही हे काम सुरू केलं होतं त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं होतं की का तुम्ही हे सुरुवात करावं, असं का वाटलं की समाजकार्य तुम्हीच का करावं, असं का वाटलं? तुमचा काही वेगळा अनुभव आहे का याच्यामध्ये? काम करत असताना आता प्रत्येक माणूस आपलं जीवन जगत असताना प्रत्येकाला एक कुठला ना कुठल्या वेगवेगळ्या मार्गाने पुढे जावं लागतं. परंतु माझ्या वैयक्तिक कुटुंबावरती एक काही दुःखाचे प्रसंग अगदी कमी वयात आले आणि ते कमी वयात आल्यामुळं त्या दुःखाची आपण सामना करत असताना त्याची एक अशी जाणीव झाली की आपल्या दुःखावरून आपण इतरांच्या दुःखांचा आपल्या डोळ्यासमोर एक विचार आला की खरोखर
प्रत्येक व्यक्तीला दुःखामध्ये, अडचणीमध्ये कोणाची ना कोणाची सहकार्य करण्याची किंवा मदत करण्याची गरज आहे. आणि हे काम भविष्यामध्ये आपण जर केलं तर इतर कामं करून किंवा काही मोठं काही मिळवून त्यापेक्षा, सर्व गोष्टीपेक्षा आपल्याला याच्यामध्ये जे मिळणारं समाधान असेल ते मोठं असेल. म्हणून आपण हा मार्ग स्वीकारला आणि या माध्यमातून आपण एक आपलं रुग्णसेवेचं आणि त्याचबरोबर एक सामाजिक कार्याचं एक आपण काम सुरू केलं आणि ते सातत्य आजपर्यंत चालू केलं. पहा, एक गवळे साहेबांनी एक नवीन त्यांनी जे काम केलंय, त्यांचा जो अनुभव आहे तो आपल्या बरोबर शेअर केलेला आहे. एक अशाच आपण ज्या वेळेस आपण एक काम करतो, आता नेते मंडळी पाहतो, इव्हन आता मध्यंतरीच्या काळामध्ये बऱ्यापैकी एक संघटना काम करत असायच्या की सेवाभावी संस्था असायच्या, संघटना असायच्या, बऱ्याचशा संघटना याच्यासाठी एक सामाजिक कार्य करायच्या. पण आजच्या घडीला जर पाहिलं तर संघटना नावाची एक जी गोष्ट होती ती राहिलेली नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये जर एक व्यक्ती त्यांचं जे काम आहे सातत्याने चालूच ठेवत आहे, वेळ नसताना या धावत्या युगामध्ये जर यांनी एक स्नेहभेटीचा आणि ज्या विषयावरती आपण त्यांच्याकडे भेटायला आलो होतो, ज्या विषयावरती त्यांच्याकडे चर्चा करायला आलो होतो, तो आहे स्नेहभेटीचा जो त्यांनी कार्यक्रम ठेवला होता. त्या विषयावरती आमची चर्चा झाली. खूप छान साहेब, तुमचं धन्यवाद की छान प्रकारे तुमच्या बरोबर चर्चा झाली. एक अशाच बरोबर आम्ही पुन्हा तुमच्या बरोबर आणखी तुम्ही असंच काम करीत राहावं अशीच आमची सदिच्छा आहे तुम्हाला. धन्यवाद. भारत न्यूज मध्ये जो विषय चर्चेचा विषय होता तो आज संपन्न झालेला आहे. धन्यवाद.